नमस्कार मित्रांनो, तर तुमचा माझ्या यूट्यूब व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ऑर्थोग्राफिक हे डायग्राम आहे, तर ह्याला आयसोमेट्रिकमध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर ह्याची हाईट, विड्थ, लेंथ हे आपण इथं गिवनमध्ये घेतलेली आहे. हाईट हे 56 आहे, विड्थ हे 64 आहे, लेंथ हे 108 आणि 88 आहे. स्मॉल सर्कलचं रेडियस 20 आहे आणि मोठा आर्कचा रेडियस 44 आहे. आणि मग पुन्हा आपलं टॉप व्ह्यूमध्ये इथं 20 घ्यायचं आहे. मग पुन्हा 20, मग इथे थोडा 24चं स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. मग पुन्हा 12 आणि मग पुन्हा 32. तर पाहू आपला हे कसा होते, आयसोमेट्रिक व्ह्यू कसा होतो. तर पहिले बेसिकमध्ये आपण 30 डिग्रीचे अँगल घेतलेले आहेत. आणि मग पुन्हा जसं इथं आहे ते 24चा हे घेतलेला आहे. मग पुन्हा इकडं 12चा आपण हे घेतलेला आहे, लाईन घेतलेली आहे. मग पुन्हा स्ट्रेटमध्ये 32 आपण घेतलेला आहे. तर ह्याच्या पुढचा आपण पाहू. आपल्याला ह्या लाईनला इकडे असं पॅरलल लाईन घ्यायची आहे. जास्त झूम होत आहे. पॅरलल लाईन घ्यायची आहे इकडे आणि ते पण इथं 20 मोजायचं आहे. तर आपण आधी पॅरलल लाईन घेऊ. पॅरलल लाईन घेतलेली आहे. पहिले 20चा घ्यायचा आहे. मग पुन्हा जसा इकडे 6 mm ही आहे. मग पुन्हा इन्क्लाइन आहे थोडा सरफेस. मग 24चा घ्यायचा आहे. मग 20चा घ्यायचा आहे. तर पाहू. पहिले 20चा घ्यायचा आहे. इथं आलेला आहे. मग पुन्हा हे पॅरलल लाईन इकडे असं म्हणून घ्यायचं आहे. मग इकडे 6 mm हे मोजायचं आहे. 6 mm मी इथे घेतलेलं आहे. पुन्हा मी असं पॅरलल लाईन वळलेली आहे, म्हणजे आपण सेकंड पार्ट पण घेऊ शकतो. आपल्याला हे 24चा घ्यायचं आहे. तर 24 मोजून घेतलेलं आहे. ह्या पॉईंटला पण जॉईन केलेलं आहे. मग जे खालचा पार्ट आहे ते आपण जॉईन करून घेऊ. जॉईन झालेलं आहे. आणि पुन्हा इथे इन्क्लाइन आहे. हे इन्क्लाइन पार्ट हे व्यवस्थितरित्या आलेलं आहे. पुन्हा इथे आपल्याला 20चा हे घ्यायचा आहे. डिस्टन्स 20 आपण मोजलेला आहे इथे. हे पुढचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यूचा भाग पूर्ण झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यावरचा भाग करू. तर ह्या लाईनला अशी पॅरलल लाईन इथून ओढायची आहे, म्हणजे ते आपल्याला हे इकडून अशी हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पार्ट आहे आणि ह्या जी लाईन गेलेली आहे पॅरलल ते जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा एक जिथे पॉईंट घेतलेला आहे तिथून असं पॅरलल लाईन ओढायची आहे. इथून पण 32 मोजायची गरज नाही, इथं मोजलेलं आहे. तर डायरेक्ट हे पुढचा पार्ट रेडी झालेला आहे. तरी पण आपल्याला आहे ते इकडे 12 आणि इकडे 12 आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 12 आलेला आहे. जॉईन करून घेतलेलं आहे. आणि ही जी आहे ती डार्क करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित होत्या समजेल. तर
तर आपल्याला मागलचा पार्ट काढायचा आहे. तर आपण इथपर्यंत इथून इथपर्यंत हे 108 मोजलेलं आहे. तर इथून हे ते वर आपण एक रेष नेऊ, म्हणजे ते आपला पूर्ण पार्ट होईल. इथून पॅरलल लाईन अशी वळायची, अशी पॅरलल लाईन पकडायची. पुन्हा इथून जस्ट नॉर्मल हलक्या हाताने घ्यायचं आहे. नंतर पुन्हा वर 12चा डिस्टन्स आहे, तर 12 घ्यायचा आहे. आणि जे हे पॉईंट आहे आणि हे पॉईंट आहे त्याला जस्ट असं नॉर्मल एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला मागचा पार्ट थोडा ॲझ्युम करता येईल. आणि इकडून इकडे डिस्टन्स हे 32 आहे. ते इथून मोजून घ्यायचं आहे. एकदम डार्क लाईन इथपर्यंतच आहे, जास्त गेलेलं आहे. आणि हे पण थोडा 12 mm जे मारलेलं आहे ते इकडे मध्ये न्यायचं आहे आणि हे इकडून असं जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकदम हलक्या हाताने हे करा. मग पुन्हा इथून अशी पॅरलल लाईन ओढायची. हे इथं हे झालेले आहेत, मिळालेले आहेत. पुन्हा डार्क करून घ्यायचं आहे. आपला हे साईड व्ह्यू पण थोडाफार झालेला आहे. फ्रंट व्ह्यू पण थोडाफार झालेला आहे. तर आपल्याला पाहायचं आहे आता टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला इथं असा एक आर्क मारायचा आहे आणि इकडं साईड व्ह्यूमध्ये पण आपल्याला थोडा इथं हे आहे, खुली जागा आहे, ते दाखवायची आहे. तर आपण इथे पहिले अशी पॅरलल लाईन जस्ट एका हाताने ओढून घेऊ. मग पुन्हा इथून इथपर्यंत असा 44चा आहे आणि मग पुन्हा इकडं 44चा आहे. तर पहिले ही मार्क करून घेऊ. 44चा झालेला आहे. त्याच पॉईंटपासून इकडे अशी पॅरलल लाईन ओढायची आहे, जे इकडे जाऊन होईल. मग पुन्हा इथून इकडे 44चा असा हे मार्क करायचा आहे. इथे आलेला आहे, तेच 44चा जे मार्क आहे ते असा इकडे आणायचं आहे. म्हणजे इकडे आपल्याला 20 भेटलेला आहे. इकडे आपल्याला 20 भेटलेला आहे, इकडे 44 आणि आपल्याला इकडे एक पॉईंट भेटलेला आहे. तर आपण ह्याला डार्क करून घेऊ. सॉरी, ये थोड़ा फ़ोन हैंग होता है. तर पुन्हा इकडे हे पूर्ण हे डिस्टन्स हे 40चं आहे. तर 20 मोजून अशी इकडे एक रेष ओढायची आहे. मग पुन्हा इकडे लाईन ओढायची आहे, म्हणजे इकडचं आपल्याला हे काढता येईल आर्क आहे ते. एकदम स्ट्रेट लाईनमध्ये त्याला चिकणारी अशी स्ट्रेट लाईन ओढायची आहे. तेच आपल्याला इथे आर्क मारण्यासाठी या सेमी सर्कल काढण्यासाठी हे बॉक्स मेथडचा वापर करायचा आहे आणि इथे पण बॉक्स मेथडचा वापर करायचा आहे. तर पहिले आपण इकडे जे आहे ते इकडचा आणि इकडचा डिस्टन्स घेऊन असे आर्क मारायचे आहे 40 साईडने. आणि मग इकडे पण इकडे आर्क, मग पुन्हा इकडे 44चा आर्क, इकडे 44चा आर्क मारून बॉक्स बनवायचा आहे. तर पाहू ह्याच्या पुढचा. तर आपण इथून इथे डिस्टन्स मोजलेला आहे, ते इथे आर्क मारलेला आहे, पुन्हा इकडे आर्क मारलेला आहे आणि हे पुन्हा इकडे आर्क मारलेला आहे. तेच आर्क आहे इथे मारायचं आहे. हे आपल्याला 4 आर्क भेटलेले आहेत. इथे 44चा इकडे एक आर्क मारलेला आहे, इकडे एक मारलेला आहे, एक आर्क आहे ते इथे
भेटलेले आहेत, इथे आणि 4 आर्क इथे भेटलेले आहेत. आता बॉक्स मेथडनुसार ह्या पॅरलल लाईनला इकडे एक पॅरलल लाईन ओढायची आहे आणि इकडे एक ओढायची आहे असे, आणि ह्या पॅरलल लाईनला इकडे एक पॅरलल लाईन ओढायची आहे आणि खाली एक ओढून एक बॉक्स लाईक रोम्बस टाईप बनवायचा आहे. इकडे ह्या पॅरलल लाईनला इकडे एक अशी स्ट्रेट लाईन ओढायची आहे आणि इकडे एक, आणि पुन्हा ह्या आडव्या पॅरलल लाईनला इकडे एक पॅरलल लाईन, इकडे एक पॅरलल लाईन, इथे एक रोम्बस होईल, इथे एक रोम्बस होईल. ते पाहू आपण. हे पाहू शकता, इथे एक रोम्बस झालेला आहे, इथे एक रोम्बस झालेला आहे. तर ही मोठे डायगोनल आहे ते कनेक्ट करून घ्यायचे आहे. ह्याची मोठी डायगोनल ही आहे, ती पहिले कनेक्ट करून घ्यायची आहे. हे सर्व कनेक्ट झालेलं आहे. ह्या पॉईंटपासून इकडे एक हे करायचं आहे, इकडे एक कनेक्ट करायचं आहे. या पॉईंटपासून ह्या मिड पॉईंटला कनेक्ट करायचं आहे, इकडे एक कनेक्ट करायचं आहे. या पॉईंटपासून इथे कनेक्ट करायचं आहे, इथे कनेक्ट करायचं आहे. आता चॉक कसा मारायचा, इथे आपला हे कंपास ठेवायचा आहे. या पॉईंटपर्यंत डिस्टन्स घेतलेला आहे, इथून इथे असा चॉक मारायचा आहे. आणि इथे एक पॉईंट भेटलेला आहे, इथून असा हे करून असा इकडे चॉक मारायचा आहे. तर इथे असा कंपास ठेवायचा आहे, इथपर्यंत हे करून असा आर्क मारायचा आहे इथपर्यंत, म्हणजे ते प्रॉपर म्हणजे त्या येईल. ते आता पाहू आपण कसं होतं. तर आपण इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलेला आहे याचा. तर आता आर्क मारायचा टाईम आलेला आहे. असा एक आर्क अर्धवट मारायचा आहे आणि पुन्हा इथे पॉईंट आलेला आहे. तर ह्या पॉईंटपासून इथे जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा ह्याला असं अर्ध्या आर्कला जॉईन करून घ्यायचं आहे. हे आपला हे एक आर्क तयार झालेला आहे. तर खाली पण आपल्याला काहीतरी इथे असेल आर्क, तर हे एकच डिस्टन्स ठेवायचा आहे असा इथे. मग पुन्हा इथे जसं इथपर्यंत जायचं आहे आणि इथून असा आर्क मारायचा आहे. हे झालं. आता इथे जे इथला आर्क आहे ते आता 44चा मोजलेला आहे आपण. तर पाहायचं आहे आधी जॉईन होते का नाही. तर इथून इथे असा कनेक्ट करायचा आहे. तर आपण असा कनेक्ट करून घेतलेला आहे. तर आता पाहू शकता, हे आर्क असं झालेलं आहे, हे आर्क असं झालेलं आहे. तर आपल्याला हे जे लाईन्स आहेत हे डार्क करून घ्यायचे आहेत आणि मग पुन्हा आपली डायग्राम झालेली आहे कंप्लीट. तर पाहू शकता, तुमच्या पुढेच आता डार्क करून येऊ. कशी दिसेल आयसोमेट्रिक डायग्राम हे पाहू आपण. आपलं सर्व डन झालेलं आहे डायग्राम म्हणते. ही आयसोमेट्रिक आपला क्वेश्चन हा होता. तर त्याचं सोल्युशन हा असा आहे, त्याला डायमेन्शन्स ते देऊन ही डायग्राम अशी आपली ही झालेली आहे. तर ह्याला जर असं इरेज करून एकदम भारीरित्या कसं दिसते पाहू. आपली फायनल डायग्राम ही अशी झालेली आहे तयार. आयसोमेट्रिक व्ह्यू पाहू शकता. हे फ्रंट व्ह्यू, हे आपला टॉप व्ह्यू आणि हे आहे ते साईड व्ह्यू. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.